काँग्रेसकडनं किती उमेदवारांनी अर्ज भरले आणि कशा प्रकारे आता या निवडणुकीत तयारी काँग्रेस करणार आहे? मागील 4-5 दिवसापासून आमच्याकडे आम्ही जेव्हा जिल्हाध्यक्ष आमचे प्रफुल्ल भाऊ गुर्दे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांच्याकडे ग्रामीणमधून अनेक अर्ज आले। त्यामधून 5 ते 6 नावावर विशेष करून 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती आणि शेवटी सर्व पक्ष संघटनेशी चर्चा केल्यानंतर 2 नावं सर्व संमतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्यासोबत आमचे महाविकास आघाडीचे नेते जे या निरीक्षक म्हणून आम्हाला इथं मिळालेले आमच्या पक्षाचे माजी पालकमंत्री नितीन राऊतजी, अनिल देशमुख साहेब, आमचे ह्या जिल्ह्याचे जे नेतृत्व करतात असे सुनील बाबू केदार साहेब आणि आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष सर्व राजेंद्र मुळक साहेब सर्व बसून निर्णय करण्यात आला। 2 नावावर शिवसेनेचे कापसेजी, आमचे आमदार अभिजित वंजारीजी, सर्व नेते मंडळी आम्ही बसून चर्चा करून 2 नावावर फायनल करण्यात आलं। आमचे प्रवक्ता, काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ता अतुलदादा लोंढे आणि दुसऱ्या क्रमांकावर आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिनेश भाऊ डोले, या दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षातर्फे। आणि जो जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक अनपोज बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत, त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिला आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे। कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत। एबी फॉर्म दोन्ही उमेदवारांना दिलेला आहे का? शेवटपर्यंत कोण उमेदवार तुमचा राहील, काय क्रायटेरिया असेल? तुम्ही लोकसभेची निवडणूक विसरलं वाटतं, एकच एबी फॉर्म असते आमच्यावाला, पण नाव 2 असतात ए आणि बी मध्ये, की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो। त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे, पण ए आणि बी मध्ये 2 नाव भरण्यात आलेले आहेत। सुनील केदार साहेब जिल्ह्याचे नेते आहे, निरीक्षक म्हणून माजी पालकमंत्री नितीन राऊत आहे, दोन्ही नेत्याच्या नेतृत्वात ही संपूर्ण निवडणूक लढली जाईल। नक्कीच सोबत आहो आम्ही इथं महाविकास आघाडीचे पूर्ण नेते आमचे सुनील बाबू आणि नितीन राऊत साहेब, अनिल देशमुख साहेब, सर्व आमचे आमदार, सर्व दोन्ही जिल्हाध्यक्ष सर्व सोबत आहोत आणि एक संघ होऊन आम्ही हा निवडणूक लढणार आहोत। आकड्यांचं गणित कसं जमवणार आहे तुम्ही? कारण बहुमतात भाजप असलं, आपल्याला आठवण असेल ज्या वेळेस आम्ही माननीय राजेंद्र मुळक साहेब विधान परिषदेची निवडणूक जिंकले होतो त्यावेळेस आम्ही आकड्यामध्ये खूप कमी होतो, पण आम्ही त्यावेळेस निवडणूक जिंकलेली आहे आणि आताही पुन्हा आम्ही आपल्याला रिझल्ट सांगेल काय होणार आहे। उमेदवार आमचे दिनेश डोले, पहिल्या याच्यावर अतुलदादा लोंढे यांचं नाव आहे, दुसऱ्या याच्यावर दिनेश भाऊ ढोले। भाजपकडून घोडेबाजी केल्या जाण्याची शक्यता आहे, कारण आतापर्यंत निर्विरोध व्हावा, मात्र आता तुम्ही उमेदवार दिलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेणार आहे? नगरसेवक सत्तेच्या दुरुपयोग तर आपण प्रत्येक इलेक्शनमध्ये बघा, आता नगर परिषद नगरपंचायत झाले त्याच्यामध्ये पण आपण बघितलं असेल कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करतात। ते काही लपलेलं नाही आहे आणि ते तुमच्या डोळ्यासमोर पुन्हा येणार या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे घोडेबाजी करत आहे।